ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आणि राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज 20 फेब्रुवारी राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वातंत्र्य 10% आरक्षण देणारे विधेयक सादर केलं, जे एकमताने मंजूर झाले आहे। आता हे विधेयक विधान परिषदेत सादर केले जाईल। दरम्यान यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील या निर्णयाने खुश झाले नाहीत। हे आरक्षण पुढे सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही अशी भीती जरांगे यांनी व्यक्त केली आहे। अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील यावर भाष्य केले आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की मराठा समाजाने जागृत राहावं असे मला वाटतं। मराठा समाजातील बांधवांनी भगिनींनी डोळसपणे याकडे पाहावे, कारण हा सगळा तोंडाला पाने फुसण्याचा प्रकार चालू आहे। आरक्षण देणं ही गोष्ट केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते। हा सर्वोच्च न्यायालयातला विषय आहे। मी मागेही अनेकदा सांगितलं आहे की या आरक्षणात खूप तांत्रिक अडचणी आहेत। मनसे अध्यक्ष म्हणाले, नुसतं सरकारने जाहीर केलं म्हणून आनंद साजरा करण्याचं कारण नाही। मराठा समाजाने एकदा सरकारला विचारावं की नक्की काय आहे। 10% आरक्षण दिलं म्हणजे नक्की काय केलं? 10% आरक्षण कशात दिलं? तुम्हाला हे अधिकार दिले कोणी? तुम्हाला या गोष्टींचे आरक्षण देण्याचे अधिकार आहेत का? की आता हे प्रकरण सुद्धा सर्वोच्च न्यायालयात जाणार? हे आरक्षणाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर राज्य सरकार मराठा समाजाला सांगणार की आता तो सर्वोच्च न्यायालयाचा विषय आहे, आम्ही त्यावर काही करू शकत नाही। म्हणजेच केवळ निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी करायच्या, याला काही अर्थ आहे का? म्हणूनच म्हटले की मराठा समाजाने जागृत व्हायला हवे। विधेयक मंजूर झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले, आरक्षण पुन्हा रद्द झालं तर मराठ्यांची पोरं मेलीच म्हणून समजा। आमचं हक्काचं सोडून हे दुसरं आरक्षण कुठलं देताय? राज्य सरकारने सगळे सोयऱ्यांच्या बाबतीतला निर्णय घ्यायला पाहिजे होता। ज्या मागणीसाठी उठावच नव्हता ती मागणी मंजूर केली आहे। ज्यासाठी मराठा समाज आक्रोश करतोय त्या संदर्भात ते मराठा समाजाची चेष्टा करत आहेत। ही काही आडमुठी भूमिका नाहीये, तर कशी असती तर 6 महिन्यांचा वेळच दिला नसता। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।